जगवा. झाड लावूया, उद्याचं भविष्य घडवूया. एक झाड लावूया, उद्याचं भविष्य घडवूया. आज आपल्या शाळेमध्ये राष्ट्रीय हरित सेना युनिटची स्थापना करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय हरित सेना युनिटची स्थापना करण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की अलीकडे प्रचंड प्रमाणामध्ये हवा, पाणी, जमीन दूषित होत आहे. प्रचंड प्रमाणावर वृक्षतोड होत आहे, औद्योगिकरण वाढत आहे आणि याचा परिणाम असा झालेला आहे की पर्यावरण मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. भावी पिढी म्हणून आमचे हे उद्याचे बालगोपाल आहेत, उद्याचे नागरिक आहेत, सुजाण नागरिक निर्माण व्हावे या माध्यमातून हरित सेना युनिटच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये एक जाणीव निर्माण व्हावी. पर्यावरणातील घटक जे आहेत हवा, पाणी, जमीन, जल या सर्वांचं रक्षण व्हावं आणि त्या दृष्टीने हे जे संवेदना आहेत या काही पर्यावरण चळवळीच्या माध्यमातून समाजापर्यंत एक संदेश देण्याचं काम आज आमचे हे बालगोपाल करणार आहेत. आणि यासाठी शासनाच्या निर्देशानुसार आमच्या शाळेमध्ये आज राष्ट्रीय हरित सेना युनिटची स्थापना करण्यात आली. यामध्ये कॅप्टन, उपकॅप्टन निवडण्यात आलेला आहे. पुढील वर्षभर आमचे हे विद्यार्थी वेगवेगळे उपक्रम राबवणार आहेत, वेगवेगळ्या स्पर्धा राबवणार आहेत आणि या माध्यमातून एक पर्यावरण जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत देणार आहेत. तर आजच्या या प्रसंगी आपण आमच्या या विद्यार्थ्यांकडून त्यांचे मनोगत जाणून घेऊया. हर्षदा संजय कोल्हे, मी हरित सेना युनिटची विद्यार्थिनी आहे. हरित सेना युनिट या माध्यमातून आम्ही आमच्या शाळेत काही उपक्रम राबवणार आहोत. उदाहरणार्थ वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन, जलसंवर्धन यासारखे आम्ही इत्यादी उपक्रम राबवणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी श्वेता, हरित सेना युनिटची कॅप्टन. आज आमच्या शाळेत हरित सेना युनिट हे तयार करण्यात आले. हरित सेनाद्वारे आमच्या शाळेत खूप उपक्रम घेणार आहोत व अनेक स्पर्धा घेणार आहोत. आणि हरित सेना हे युनिट तयार करण्यामागे आमचा खूप मोठा हेतू आहे. आमचा उद्देश आहे की पर्यावरण जनजागृती करणे हा आमचा मुख्य हेतू आहे. धन्यवाद. मित्रांनो, झाड हे आपले दैवत आहे, प्राण आहे. झाड आपल्याला ऑक्सिजन देते, हवा देते, फळ देते, फूल देते, लाकूड देते. म्हणून झाडाचे आपण रक्षण केले पाहिजे, झाडं जगवले पाहिजे आणि झाडांची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.